तर नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत करतो तुमचं आपल्या मास्टर तर मशीनवरती. आज आपण बघणार घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026-27. तर विषय आहे गणित भाग 2. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकतात की इयत्ता 9वीची आहे. तर पेजेस याला 3 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण गुण 20 असणार आहे. वेळ ही 1 तासाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल मास्टर तर मशीनवरती तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला पुढील प्रत्येक उपप्रश्नांसाठी 4 पर्याय उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कासाठी तुम्हाला इथं इथं जागा ABCD पर्याय दिलेला आहे. तो पर्याय निवडून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. एखाद्या रेषाखंड 2 समान भागात विभागणारा बिंदू म्हणजे, तर तो बिंदू काय आहे तो लिहायचा. त्याच्यानंतर खाली 2 जर 2 समांतर रेषांना एक छेदते तर व्यक्तित्व कोण टिंब असतात. तर कोण असतात ते तुम्हाला लिहायचं आहे. ABCD पर्यायांपैकी एक समान, ब पूरकोन, C काटकोन, डी विशाल कोणापैकी तुम्हाला उत्तर लिहायचे. त्यानंतर ब मध्ये तुम्ही बघू शकता खालील उपप्रश्न सोडा. तर खालील तुम्हाला उपप्रश्न सोडवायचे आहे 2 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, एक जर डी ब्रॅकेट QP इज इक्वल टू 4 व डी ब्रॅकेट QR इज इक्वल टू 9 व Q हा P आणि R यामध्ये असेल तर डी ब्रॅकेट PR शोधा. तर डी ब्रॅकेट तुम्हाला PR शोधायचा आहे. त्याच्यानंतर 2 जर बिंदूच A चा निर्देश 6 आणि B चा 1 असेल तर DAB काढा. तर DAB काढायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न 2 मधला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2 मधला खालीलपैकी कोणतेही एक कृती पूर्ण करायचं. 2 कृती दिलेल्या असणार. त्यापैकी तुम्हाला खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. 2 मार्कांसाठी तुम्हाला एक कृती पूर्ण करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कांसाठी तुम्हाला एक कृती पूर्ण करायची. एक आंतरकोन कसोटीनुसार आकृती, रेषा आणि एम समांतर आहेत का ते तपासा. पक्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक डायग्राम दिली आहे आणि या डायग्रामवरून तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला दिलं की रेषा L व M समांतर नाहीत. रेषा समांतर आहेत का कारण द्या. ते कारण पण तुम्हाला लिहायचं आहे. ही डायग्राम आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कांसाठी तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही डायग्राम जर येत नसेल तर त्याच्यानंतर खाली पण तुम्हाला एक दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी जर जमत नसेल तर तुम्हाला खाली पण एक कृती दिलेली आहे. ती कृतीमध्ये तुम्हाला विचारलं आहे की Q हा PR रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे. जर QR इज इक्वल टू 3.6 सेमी नंतर PR किती? तर किती? तर QR इज इक्वल टू 36.6. तर PQ इज इक्वल टू किती? त्याच्यानंतर PQ इज इक्वल टू प्लस इज इक्वल टू किती? त्याच्यानंतर इज इक्वल टू किती? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे याचे उत्तर लिहायचे. जर तुम्हाला ही येत नसेल तर तुम्ही ही वरची सोडू शकता. जर तुम्हाला ही वरची येत नसेल तर ही खालची सोडू शकता. आणि दोन्ही सोडावे तर तुमच्यासाठी चांगलंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे. 4 मार्कांसाठी तुम्हाला कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक त्रिकोणाच्या कोनाचे मापाचे गुणोत्तर 1 2 आहेत. तर त्यांच्या सर्व कोनांची मापे काढा. तर मापे काढायचे. त्यानंतर काही विद्यार्थी मित्रांनो, 2 खालील बिंदूंमधील अंतर शोधा. तर खालील बिंदूंमध्ये तुम्हाला हे अंतर शोधायचं आहे. तर किती अंतर असणार आहे? -8 B2. तर सेकंडमध्ये तुम्हाला P3 आणि Qमध्ये तुम्हाला -5 दिले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील आकृती ट्रायंगल DHF 85 डिग्री, रेषा RP, रेषा MS व रेषा DK छेदिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे की फर्स्ट आणि सेकंड या दोघांमधील तुम्हाला ही आकृती वाचून विद्यार्थी मित्रांनो, ही आकृतीचं तुम्हाला निरीक्षण करून याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली प्रश्न 3 खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करा. तर खालीलपैकी कोणती तुम्हाला एक कृती पूर्ण करायची. 3 मार्कांसाठी तुम्हाला कृती असणार आहे. खालीलपैकी कोणतीही एक कृती तुम्ही पूर्ण करून तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एकाएकी प्रेम 2 समांतर रेषांना एक छेदिके छेदल्यास होणाऱ्या संकेताची जोडणीतील कोनाची मापे समान असतात. तर पक्ष रेषा M व छेदिका N साध्य ट्रायंगल A ट्रायंगल B. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ही रेषिका दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ती सिद्धता. तर ट्रायंगल A प्लस इथे तुम्हाला ही दिलेलं आहे की इथे तुम्हाला ही जागा दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला 4
आणि ही एक 5 दिलं. हे भरा एवढं तुम्हाला हे बॉक्स भरायचे. तर हे बॉक्स तुम्ही भरल्यास तुम्हाला इथं 3 मार्क मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही वरील येत नसेल तर खाली तुम्हाला एक दिलेलं आहे की 2 प्रियम त्रिकोणाच्या ब्रह्मकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर्कोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. तर पक्ष दिला आहे की तुम्हाला ट्रायंगल PRS हा ट्रायंगल PQRचा ब्रह्मकोन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा ट्रायंगल दिला आहे आणि तुम्हाला आन्सर लिहायची साध्यता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ट्रायंगल PRS इज इक्वल टू PQR प्लस ट्रायंगल QPR. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सिद्धता त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्कोनाची बेरीज 180 असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे की ट्रायंगल PQR प्लस ट्रायंगल QPR प्लस ट्रायंगल PQR इज इक्वल टू किती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला काही अशाच गाड्या जागा दिल्या आहेत, पण तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर खाली कोणताही एक उपप्रश्न सोडा. तर कोणताही तुम्हाला एक उपप्रश्न सोडायचा आहे की एक त्रिकोणाचे कोन अनुक्रमण ब्रॅकेट x प्लस 10 डिग्री अपॉन ब्रॅकेट विद्यार्थी मित्रांनो ब्रॅकेट 2x मायनस 30 डिग्री व ब्रॅकेट x आहे. तर सर्व कोणांची मापे काढा. तुम्हाला इथं 3 मार्कांसाठी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर खालचा प्रश्न आहे की 2 खालील बिंदूंमधील अंतर काढ. तर खालील तुम्हाला काही बिंदू दिलेले आहे 3, त्याच्यामधील तुम्हाला अंतर जे आहे ते तुम्हाला अंतर काढायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न 4 शेवटचा प्रश्न 4 खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. तर खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडायचा आहे. तर एक या आकृतीवरून तुम्हाला ही दोघं प्रश्न विचारले गेलेले आहे. ही जी आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या आकृतीवरून तुम्हाला 2 प्रश्न विचारले गेले. हे 2. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता आणि दुसरा प्रश्न आहे की आकृती QPRS व MN छेदिका आहे. जर ट्रायंगल PMN इज इक्वल टू 120 डिग्री असेल तर खालील कोणाचे माप शोधा. तर तुम्हाला खाली 1, 2, 3, 4 कोण दिले तुम्हाला माप शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करून द्या, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ आपल्या मास्टर मशीनवरती बघायला मिळून जातील. आणि उत्तर जर हवे असतील तर 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. उत्तर पण आपल्या चॅनल मास्टर मशीनवरती बघायला मिळून जातील.